अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे रविवारी निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली आहे. दिल्ली आगामी महाकुंभ एकतेचा महाकुंभ असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात मध्ये केलंय. आगामी भव्य धार्मिक मेळाव्यातून समाजातील द्वेष आणि फूट संपवण्याचा संकल्प घेऊन परतण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभातील भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षेच्या आघाडीवर मोठं पाऊल उचललंय. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रथमच अंडर वॉटर ड्रोन तैनात करण्यात आलेत. भाजपला आता नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा गेली 4 वर्ष या पदावर होते. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षापूर्वीच संपलाय, पण लोकसभा निवडणुकांसाठी त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. दरम्यान आता लवकरच भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. दरम्यान आता पक्षातील नियुक्त्यांसाठी हालचाली वाढल्यात. संक्रांतीनंतर भाजपला नवा अध्यक्ष मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. बीपीएससी परीक्षेच्या संदर्भात नाराज असलेल्या बिहारमधील विद्यार्थ्यांनी नितीश कुमार यांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा दिलाय. महू अंतर्गत आणि बाह्य शत्रूंवर बारीक लक्ष ठेवण्याचं लष्करी जवानांना आवाहन करतानाच सुरक्षेच्या आघाडीवर भारत सुदैवी नसल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. ते मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यातील 2 शतकाहून जुन्या महू छावणीत जवानांना संबोधित करत होते. नवी दिल्लीने नोव्हेंबर महिन्यात भारताकडून ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या निर्यातीमध्ये 64.4% वाढ झाल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या डेटावरून मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया हा भारताचा व्यापारी भागीदार देश आहे. वस्त्रोद्योग, रसायने आणि कृषी उत्पादने अशा क्षेत्रांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताकडून $643.7 दशलक्ष ची आयात केली, असं वाणिज्य मंत्रालयाच्या नोंदीमध्ये आढळतंय. बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडल्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी राजधानी पाटणा येथे रविवारी आंदोलन केलं. मात्र बिहार लोकसेवा आयोगाने फक्त एका परीक्षा केंद्रावरील परीक्षा परत घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. या आंदोलनात जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोरही सामील झाले होते. विद्यार्थ्यांच्या वतीने ते प्रशासनाशी संवादही साधत होते. मात्र रात्री त्यांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज करण्यात आलाय. अफगाणिस्तानच्या तालिबानी सैन्याकडून पाकच्या सीमेवर आक्रमणे चालू आहेत. पाकिस्तानच्या चौक्यांवर केलेल्या गोळीबारात पाकच्या एका सैनिकाचा मृत्यू झालाय, तर 11 सैनिक घायाळ झालेत. तर पाक सैन्याने केलेल्या प्रत्युत्तरात तालिबानचे 7 सैनिक ठार झालेत. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालाय. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांनी पंजाब बंदची हाक दिली आहे. पंजाब बंदनंतर रेल्वेने आज 150 ट्रेन रद्द केल्या आहेत. चीनने रविवारी आपल्या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या अद्ययावत मॉडेलची चाचणी घेतली. चाचणी दरम्यान त्याचा वेग ताशी 450 किलोमीटर पर्यंत पोहोचल्याचा दावा रेल्वेच्या निर्मात्याने केलाय. अशा प्रकारे ही जगातील सर्वात वेगवान हायस्पीड ट्रेन बनली आहे. इस्रो सोमवारी 30 डिसेंबर रात्री 9:58 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 2 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. या उपग्रहांचा उद्देश अवकाशात जोडण्याच्या आणि विभक्त होण्याच्या स्पॅडेक्स मिशनसह हा जगातील 4था देश बनेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी आणि नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले नवी मुंबई विमानतळ आता लोकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 17 एप्रिल 2025 रोजी केले जाणार असून मे 2025 पासून उड्डाणांना सुरुवात होणार आहे. ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर साठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये 4 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये भारताचा अर्शदीप सिंग, ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड, पाकिस्तानचा बाबर आझम आणि झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा हे खेळाडू समाविष्ट आहेत. आणि या सर्व खेळाडूंनी T20 क्रिकेटमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
मिशन अयोध्या हा मराठी सिनेमा 24 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. RK योगिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित मिशन अयोध्या या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा दादर येथील वीर सावरकर ऑडिटोरियम मध्ये सोहळा पार पडलाय. या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उत्तर प्रदेशातील लोकप्रिय साधो बँडला आमंत्रित करण्यात आलं होतं.